नाविन्याची आस, उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय, अचूक नियोजन, अभ्यासाची कास, आव्हानाचे भान, परिस्थितीची जाण, तुमच्या रूपाने लाभले अतिथीचे वरदान. म्हणून असं म्हणतात की जिथे जिथे लाभली संधी, संधीचे तुम्ही सोने केले, परिस्पर्शी जगणे तुमचे आनंदाचे देणे केले. आनंदाचा प्रत्येक क्षण मनात साठवून घेत आहोत, मनातला स्नेह आमच्या सत्कारातून देत आहोत. माननीय आमदार अभिजितबा पाटील साहेबांचा सन्मान या प्रसंगी होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री BP रोंडे सर यांचा सन्मान श्रीनिवास शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. असं म्हणतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, विद्येसारखं पवित्र या जगामध्ये दुसरं काही नाही. असं विद्येच्या क्षेत्रामध्ये अर्थातच ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्याने गरुड भरारी घेतलेली आहे आणि हजारो लाखो विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य स्वेरीच्या माध्यमातून करीत आहे असे आदरणीय डॉक्टर BP रोंडे सर यांचा सत्कार या प्रसंगी होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री आदिनाथ गाडे सर आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचाही सन्मान सावता जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. दैनिक पंढरीभूषणचे सावता जाधव यांना विनंती करते. आजचे प्रमुख वक्ते आदिनाथ गाडे सर यांना आपण सन्मानित करा. माझे अक्षर अक्षर माणुसकीचे दप्तर व्हावे, कसायदाना तुटे मौनाला, शब्दांनी ज्ञानेश्वर व्हावे असं शब्दांचं महत्व जाणून